जश्न में तुम्हारा स्वागत है। नमस्कार मित्रांनो, तुमच्यात फक्त आत्मविश्वास असायला पाहिजे। जीवन तुम्ही कुठनंही सुरू करू शकता। वयाच्या 62व्या वर्षी KFC सुरू करणाऱ्या कर्नल हायलँड सँडर्स यांनी हे जगाला दाखवून दिलं। आज आपण अशाच एका बॉलिवूड अभिनेत्याच्या अचानक झालेल्या उदयाबद्दल बोलणार आहोत। आपण अशा व्यक्तीबद्दल बोलणार आहोत ज्याचे आई वडील भाऊ सुपरस्टार सगळे खानदान एकदम स्टार सुपरस्टार होतं, तरी पण त्याला स्वतःची ओळख निर्माण करता आली नाही। तो एकदम सध्या टाईपकास्टचा बळी ठरला। नंतर तो DJ म्हणून कामाला गेल्यावर तिथे पण त्याला शिवीगाळ झाली, एकदम त्याला धक्काबुक्की झाली, त्याची लायकी काढण्यात आली। तो 3 वर्षापासून डिप्रेशनग्रस्त आहे, म्हणजे डिप्रेशनमध्ये गेले विचार। शुद्ध दारोडा झाल्यावर त्याची मुलं पण त्याला प्रश्न करायला लागतात। ये कह रहे पापा आप घर पे बैठे रहते, ऑफिस नहीं जाते, काम पे नहीं जाते, मम्मी तो हर दिन ऑफिस जाती। पण लक्षात ठेवा मित्रांनो, ज्या वयात लोक रिटायर होतात, निवृत्त होतात, त्या वयात त्याने आपली गोष्ट लिहायला चालू केली। त्याची मुलं त्याला विचारू लागतात की आई रोज कामाला जाते, पण तुम्ही कामाला का जात नाही? त्याला 20, 30 आणि 40 इतक्या वयात प्रसिद्धी, पैसा, सन्मान काहीच मिळालं नाही। त्याला कसं काय एकदम 50चा झाल्यावर इतकी ओळख, पैसा सगळं काही मिळालं? या व्हिडिओमध्ये आपण लॉर्ड बॉबीच्या झालेल्या अचानक उदयाबद्दल एकदम बोलणार आहे। म्हणजे नेमकं त्याचा एवढा कसा काय फेमस झाला वयाच्या 50शीत ते डिकोड करणार आहे। काही गोष्टी देखील जाणून घेणार आहोत ज्या कदाचित तुम्हाला माहीत असतील किंवा नसतील, पण जसे की बॉबी देओलने त्याच्या वडिलांना आणि भावाला न सांगता असं कोणतं काम केलं की त्याचा तो एक निर्णय त्याची सगळी कारकीर्द एकदम बदलून टाकली। ॲनिमलच्या निर्मात्याने चित्रपटातील खलनायकाची भूमिका पूर्णपणे एकदम अज्ञात लोकांनी ज्याला विसरलेलं आहे अशा स्टारला का दिली? आणि बॉबी देओलचे यश ही एकेकाळची लॉटरी होती की त्याच्या यशाचा आलेख होता? म्हणजे खरंच त्याची मेहनत होती। आज बॉलिवूडपेक्षा त्याला साऊथच्या चित्रपटांच्या इतक्या ऑफर्स कशा काय मिळत आहेत, आणि येत्या काही वर्षात तो कोणकोणत्या चित्रपटात दिसणार आहे? आणि तमिळ माहीत नसताना पण तो तमिळ चित्रपटात कसं काय काम करतो? कंगवामध्ये अगदी थेट तो सूर्यासोबत कास्ट झाला, म्हणजे एकदम निगेटिव्ह रोलमध्ये एवढ्या मोठ्या सुपरस्टार सोबत। नेमकं त्यानं असं काय केलं? चला तर मग मी दुनिया हसीनो का मेला DJ वाजवतो आणि तुम्हाला लॉर्ड बॉबीच्या अचानक झालेल्या उदयाची संपूर्ण कथा सांगतो। फरदीन खान, तुषार कपूर, जॅकी बगनानी, अध्ययन सुमन आणि बॉलिवूडचा आपला अर्जुन कपूर सारख्या निप्पोच्या पोरांना मोठ्या धूमधडाक्यात लॉन्च केलं जातं। बॉबी देओलच्या बाबतीतही असंच काहीसं घडलं नाहीये। होय, निप्पो किड असल्यामुळे त्याला वयाची 22 वर्षे झाली। या वयात बरसात सारख्या चित्रपटात काम करण्याची ऑफर एकदम त्याला इझिली मिळाली, एकदम त्याच्या ताटातच आली। 27 दिवस या चित्रपटाचं दिग्दर्शन केल्यानंतर शेखर कपूर हॉलिवूड चित्रपट बँडिट क्वीन दिग्दर्शित करण्यासाठी गेले। तो जाऊन धर्मेंद्रजींना सांगतो की मी परत येईन आणि हा चित्रपट दिग्दर्शित करायला चालू करतात। त्यावेळी ते कुणाला बघतात तर राजकुमार संतोष यांना बघतात। आता त्या चित्रपटासाठी ट्विंकल खन्ना, बॉबी देओल या दोघांनाही हा त्यांचा डेब्यू चित्रपट असून या दोघांनाही त्या चित्रपटासाठी फिल्मफेअर पुरस्कार मिळतो। पण बॉबी देओलला याची किंमत पण चुकवावी लागते। प्रथम त्याला या चित्रपटासाठी 4 वर्षे द्यावी लागतात आणि त्याच्यानंतर पाय पण मोडावा लागला। आता आजही त्याच्या पायात रॉड आहेत। अनलाईक अदर नोटो किड्स या त्याच्या पहिल्या चित्रपटानंतर त्याने फ्लॉप नाही तर एकदम गुप्त, सोल्जर, बज यासारखे बादलसारखे सुपरहिट चित्रपट दिले। प्रत्येकाला वाटलं की धर्मेंद्र आणि सनी देओल प्रमाणे हा माणूस देखील आता पुढचा सुपरस्टार होणार। सोल्जर हा चित्रपट रिलीज झाला तेव्हाही त्याची क्रेज एवढ्या पातळीवर होती, तुम्हाला सांगतो शाहरुख, सलमान आणि अक्षय, सुनील शेट्टी यासारख्यापेक्षा किंवा यांच्यापेक्षा बॉबीकडे सर्वात जास्त ऑफर्स होत्या। त्यानंतर बघा 2002 ते 2010 पर्यंत बॉबी देओलने 20 फ्लॉप चित्रपट दिले। आणि हाच तो काळ होता जेव्हा शाहरुख खानसारख्या बाहेरच्या व्यक्तीवर जनतेने मनापासून प्रेम केले आणि त्याने मोहब्बते, देवदास, कभी खुशी कभी गम, चलते चलते यासारखे अनेक हिट चित्रपट आणि ब्लॉकबस्टर चित्रपट दिले। बॉबी देओलसारखा उगवता तारा ज्याने तत्सम पात्रे साकारली, तो उगवण्याआधीच सेट झाला। म्हणजेच काय, तो उगवायच्या आधीच, तो स्टार व्हायच्या आधीच निस्तेज झाला। आणि धर्मेंद्र आणि सनी देओलच्या भावासारखा सुपरस्टार असूनही निर्माता आणि दिग्दर्शक त्याच्याकडे दुर्लक्ष करू लागले। बाबूरावसारखं त्यांना दारूचा चांगलाच आधार मिळाला, त्यामुळे तो म्हणा लागला की दारू नाही, ही माझं औषध आहे। जसं एखाद्या शिक्षकासाठी त्याचे ज्ञान ही त्याची ओळख असते, तसंच कोणत्याही अभिनेत्यासाठी त्याचा चेहरा, शरीर हीच त्याची ओळख असते। आणि कदाचित त्यामुळेच अमिताभ बच्चन यांना त्यांच्या आवाजाचा कॉपीराईट मिळाला नाही। प्रियंका चोप्रा त्यांच्या स्मिताचा म्हणजे त्यांच्या हसण्याचा विमा उतरवण्यापासून, आणि जॉनने त्याच्या नितंबाचा विमा उतरवला, म्हणजे काय त्याच्या मागच्या पुट्ट्याचा विमा उतरवला। सर्व काही त्यांना ते ओके वाटतं। तर दारू तुमच्या अंगावर अशी बँड वाजवते ना
की आता तुम्हाला तुमचा चेहरा दाखवता येतच नाही, दारूमुळे एवढी वाट लागते. बॉबी देओल मूर्खासारखा घरी बसला आहे. एकच गोष्ट दिसत होती आणि ती म्हणजे दारू. त्याला दुसरं तिसरं काहीच दिसत नव्हतं. त्याची मुलं आणि त्याची बायकोसुद्धा त्याच्यावर नाराज होती. म्हणजे एकंदरीत सगळेजण, एकदम देओल कुटुंब त्याच्यावर नाराज होतं. पण एके दिवशी त्याच्या मुलाने त्याला विचारलं, पप्पा तुम्ही दिवसभर घरी बसता, तुम्ही कामावर का जात नाही? पप्पा मम्मी ऑफिसला जाते, तुम्ही कामावर जात नाही. आई मात्र रोज ऑफिसला जाते, ती काम करते, तुम्ही कामाला कधी जाणार? हे ऐकून मात्र ना त्याला खरोखर एकदम वाईट वाटलं आणि आपल्या भावाच्या दुश्मनला भेटला आणि त्याला विचारला की मला काहीतरी काम द्या. तेव्हा सलमाननं पण सगळं काही विचारलं, सनी देओलबरची भांडणं, आणि त्याला म्हटलं चल तुला काम देतो, पण बॉडीवर काम कर. आता कोरोनासारखं काम चालू होतं. कोरोनामध्ये सगळेजण OTTवर वेळ घालवत होते आणि अगदी जे कोण अभिनेते अभिनेत्री माहीत नव्हते, त्यांचं नाव माहीत नसतानाही त्यांची केवळ दर्जेदार आशयालाच प्राधान्य दिले आणि बॉबी देओलने याचा पुरेपूर फायदा घेतला आणि वडिलाशी आणि भावाशी चर्चा न करता देओल कुटुंबात पहिल्यांदाच एवढ्या काळ्या कुट्ट अशा अभिनेत्याला, म्हणजे काय म्हणू शकतो आपण, असा काळा कुट्ट एकदम निगेटिव्ह रोल त्याने साकारला. आता तसला रोल करणं म्हणजे हे देओल कुटुंबाला अजिबात खपण्यासारखं नव्हतं आणि असा बास्टर्ड विलनची भूमिका त्याने साकारली. आश्रममधील लोकांना असे वाटते की, मला आश्चर्य वाटले की बॉबी देओल हा बॉबी देओल आहे. लोकांनी त्याची भूमिका बघून असं म्हटलं. विनामूल्य उपलब्ध असलेली ही सामग्री लोकांना आवडली. MX प्लेअरसारख्या व्हिडिओ प्लेअरने इतर OTT प्लॅटफॉर्मशी स्पर्धा चालू केली. आश्रमच्या तिसऱ्या भागाला केवळ 32 तासात 100 मिलियन व्ह्यूज मिळाले. गंगाजलसारखे चित्रपट देणारे प्रकाश झा यांनी स्वतः कबूल केलं की बॉबी देओलशिवाय माझ्याकडे दुसरा पर्यायच नव्हता आणि या कामी मी वापरण्यात आलेल्या खऱ्या रत्नाची पारख ही कुणी करून दिली तर आपल्या गंगाजलच्या प्रकाश झा यांनी करून दिली. ते म्हणाले की खरोखर हा एक डायमंड आहे. मला तो खूप चांगला अभिनेता वाटत होता. मला फार पूर्वीपासून समजले होते की त्याच्याकडे एक प्रचंड श्रेणी आहे जी कधीही वापरली गेली नव्हती. हे देवाचे प्रामाणिक सत्य आहे. हो, आमच्याकडे दुसरे कोणते नावच नव्हते. म्हणजे प्रकाश झानं सांगितलं की आश्रममधल्या रोलसाठी आमच्याकडे दुसरं कुठलंच नाव नव्हतं. मी बॉबी देओलचे नाव सांगितले आणि आमच्या टीमने ते डायरेक्ट मान्य केले. या मालिकेसाठीच बॉबी देओलला 2021मध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा दादासाहेब फाळके पुरस्कार देण्यात आला. एवढा मोठा पुरस्कार मिळणं ही देखील कोणत्याही स्टारसाठी मोठी उपलब्धी मानली जाते. OTTमुळे बॉबी देओल शांतपणे लोकांच्या सोशल मीडियामध्ये फिरू लागला, एकदम तिथं दिसू लागला. तो आता प्रकाश झोतात आला होता. जे PR मार्केटिंग टीम कोणत्याही स्टारसाठी करू शकत नाहीत, लोकांनी बॉबी देओलच्या नावाने मीम्स पेज तयार केलं. त्याच्या अनेक जुन्या चित्रपटांचे सीन व्हायरल झाले ज्यात बॉबी देओल दिसत होते. लोकांना कोविड RT-PCR चाचणी करताना इतर बर्ड्सचे खाते हॅक करून वापरताना दाखवण्यात आले आणि अशा दृश्यामुळे त्याला लॉर्ड बॉबी म्हणू लागले. त्याचंच काय, आता बॉबी देओलचं लॉर्ड बॉबी असं नाव झालं. त्याच्या चाहत्यांना माया म्हणू लागले. त्यांच्या जुन्या चित्रपटांचे नॉस्टॅल्जिया कनेक्शन जगाला लाभले. बॉबी देओलचे पुनरागमन करण्यात त्याच्या जुन्या गाण्यांनी खूप मदत केली. ज्या घरातून बॉबी देओल येतो त्यात खलनायक बनण्याचा विचार ही पाप मानला जातो आणि त्याच्यावर भाऊ आणि वडिलांची जबाबदारीही होती. हिरो बनण्याचे एवढं दडपण होतं की संधी फारच मर्यादित झाल्या. इमेज ही एक मोठी गोष्ट होती. एकदा तुम्हाला एखादी इमेज मिळाली की तुम्हाला अशा प्रकारच्या भूमिका घट्ट केल्या जातात आणि तसल्याच भूमिका येतात. त्यामुळे त्यापासून फारकत घेणं हे खूप अवघड होतं. पण आश्रमसारखी मालिका करण्याआधी बॉबी देओलनं कोणाला काही सांगितलं नाही, कारण त्यावेळी त्याला कामच नव्हतं. त्यामुळे डायरेक्ट त्यानं ती भूमिका केली. ती भूमिका इतकी डार्क आणि नकारात्मक व्यक्तिरेखा अशा प्रकारे साकारली ना की सगळ्यांना धक्काच बसला. कुठेतरी ॲनिमलच्या वेळी ते वांगा रेड्डी जो आहे ना, जे आपले ॲनिमलचे डायरेक्टर वांगा रेड्डी, यांनाही समजले की हा माणूस खरोखरच अंडररेटेड खलनायक आहे आणि फक्त या एका फोटोमुळे त्यांनी त्या बॉबी देओलला फायनल केलं. त्याला मिळालेले यश एक वेळची लॉटरी गेम किंवा तुक्का होता असे अजिबात नाही. खरे तर त्याने त्याच्यावर काम केले आहे. 2017पासून जेव्हा रेसचे शूटिंग सारे झाले होते तेव्हा त्याने त्याच्या फिटनेसकडे लक्ष दिले होते. बॉबी देओलला एक चांगलीच गोष्ट समजली, ती म्हणजे जर तुम्हाला टिकून राहायचे असेल तर तुम्हाला म्हणजे जुळवून घ्यावं पाहिजे, तिथं त्या ॲडजस्टमेंट करायलाच पाहिजे. जेव्हा गोविंदा देखील एका काळी सुपरस्टार होता तेव्हा त्याला लोकांनी अनेक फिटनेसकडे लक्ष देण्यासाठी सांगितलं. पण आता ह्या स्टारने हे असं काही केलं नाही. पण आता या बॉबी देओलला हे चांगलंच समजलं होतं. त्याने पोस्टर बॉयसारखे चित्रपट जरी चालले नाही तर त्यावेळी त्याने हार मानली नाही. म्हणूनच त्याला रेस 3 आणि हाऊसफुलसारखे चित्रपट देखील मिळाले. बॉबी देओलने 50च्या दशकात ही सर्व डार्क पात्रे साकारली.
आणि त्याची सर्वत्र प्रशंसा मिळाली. आता त्याच्या भविष्यातील प्रकल्प काय आहेत, तो सक्षम होईल का, याबद्दल आपण बोलूया. इतकी वर्षे बेरोजगार राहिल्यावर बॉबी देओलला हे चांगलेच समजले आहे आणि वर्षानुवर्षे फ्लॉपचा त्रास सहन करत बेकार बसलेल्या बॉबी देओल आज प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला आहे. त्याला गरज चांगल्या प्रकारे समजली आहे. जसा डिमांड तसा सप्लाय. तो कोणत्याही प्रकारच्या परिवर्तनासाठी पूर्णपणे तयार झाला आहे. जर आपण त्याच्या आगामी प्रोजेक्टकडे लक्ष दिलं तर तो 10 ऑक्टोबर रोजी तमिळ सुपरस्टार सूर्यासोबत खलनायकाच्या भूमिकेत पदार्पण करणार आहे. एक अप्रतिम अभिनेता कंगवा खलनायकाच्या पात्रासाठी अक्षरशः तमिळ शिकला आणि या वेड्या खलनायकाच्या पात्रासाठी त्याने आपल्या कम्फर्ट झोनमधून बाहेर पडून तीव्र शारीरिक परिश्रम घेतले. अक्षरशः म्हणजे त्यानं जीवाचं रान केलं. आणि त्यानंतर त्याच्या बाबा निराला म्हणजेच काय आश्रम 4 मध्ये त्याला परत एकदा संधी मिळालेली आहे. आणि त्याची प्रयोग करण्याची मोहीम इथेच संपणार नाही, तर तो NKB 109 या तेलुगू चित्रपटातही दिसणार आहे. याशिवाय बॉबी देओलचा हरिहरा वीर मल्लू आणि ज्युनियर NTRच्या चित्रपटातही कॅमिओ दिसणार आहे. ॲनिमलच्या 10 मिनिटाच्या कॅमिओने त्याच्या यशात 4 नाही तर 6 चांद जोडले. परंतु त्याची मेहनत आणि त्याच्या पेशन्सचं हे फळ आहे त्याला. ॲनिमलमध्ये त्यानं जे काही केलं म्हणजेच काय, रणबीर कपूरनं जे काय 2.5 तास केलं ते सगळं धुवून टाकलं ते कुणी, बॉबी देओलच्या 10 मिनिटाच्या एंट्रीने आणि 10 मिनिटाच्या सीनने. तर मित्रांनो, तुम्हाला इतर कोणत्याही विषयावरील व्हिडिओ हवा असेल तर आम्हाला नक्कीच सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर जरूर करा. तोपर्यंत जय महाराष्ट्र आणि सर्वात महत्त्वाचं, निरोगी रहा, आनंदी रहा.